बोलताना बोलणारे एक नेते होते ते म्हणजे छगन भुजबळ. ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद विधानसभा निवडणुकीच्या आधी आणि लोकसभा निवडणुकीच्या आधी देखील प्रचंड पेटलेला बघायला मिळाला. अगदी टोकाची विधानं भुजबळांनी देखील केली, तुम्ही देखील केली. त्या छगन भुजबळांना मंत्रिपद मिळालेलं नाही, ते नाराज आहेत. त्यांनी थेट ते बोलून दाखवलंय. का मिळालं नसेल त्यांना मंत्रिपद? हे मराठा विरोधी बोलणं त्यांना भोवलंय असं वाटतंय? नाही ना, त्याला कमून नाही मिळालं ताई मला नाही हवा माहिती. ते अपेक्षा पाहायचं ते जाऊ दे, त्याचा विषयच नाही घेत मी. ते राजकारणाचा सरकारचा विषय त्यांचा. त्याला सरकारने नाही दिलं, मी काय करू ताई त्याला? ते उगा माझं नाव घेत आहे आमान धामाच. मी त्याला काय बोललो का 2-3 महिन्यात? काहीच नाही. उगा माझं नाव घेत आहे कामान धामाचं ते डबड. ते काय आता ते नियत शेवटी ताई सोडित नाही कोणाला. नियतीचा खेळ फेरा खूप अवघड आहे. गोरगरिबाच्या लेकराच्या अन्नात माती काढलं. ओबीसीने आरक्षण मागितलं तेव्हा मराठ्यांनी कधी विरोध नाही केला. आज मराठ्यांनी आरक्षण मागितलं तर तू गोरगरिबाच्या लेकराला विरोध करायलाय. तुझा नसेल पटत कोणाशी, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, विरोध केला पाहिजे. पण लेकरांनी काय केलं होतं? माझ्या गोरगरीब समाज लय कष्ट करतो आणि तू विनाकारणच आडवा पडायला हे करायला. ते काय, मी काय एवढा मोठा माणूस नाही भाऊ. त्याचं मंत्रिपद नाही हे काय त्याला. मी आपला गरीब माणूस आहे, गरीबासाठी लढतो. तेवढा मोठा माणूस आहे. ते आता आंतरराष्ट्रीय अध्यक्ष करा त्याला म्हणा, काय अडचण नाही आम्हाला, काय लोड नाही, काही नाही. ते काय ते बुंगरी ते जाऊन त्याच विचारलं ना माताच ही होतोय लगेच. ते काही कामाच नाही बघा, असलं नसून नाही. आणि ते काय म्हणते आता, तुम्हीच म्हणलात मला आता की ते म्हणतं की ओबीसीला नाराज झाला. ओबीसी नाराज झालेला नाही, काही नाही, काही नाही. तो वाचून काही ओबीसीचं गुतलेलं नाही. तो ओबीसीला आता काही फायदा होऊन दिलेला नाही. मायक्रो ओबीसी नाही आणि ओबीसी नाही. अहो ताई, ते इतकं लावा करणार ना, लयच इतका चावट माणूस आहे तो. त्याने आमचं धनगराचं काहीच नव्हतं राव, काहीच वैर नाही आमचं त्यांचं. कुशाल नाराजी पसरून दिली. धनगराच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही तरी आमच्या त्या नाराजी पसरून दिली त्यांनी. विनाक नुसतं भांडणं लावतं ते. म्हणजे इतकं खोडील ते, नुसतं खोड्या करतं ते काहीच कामाचा माणूस नाही. एक दिवस धनगर समाजाला सुद्धा परिचिती येणार आहे की याचं ऐकून उगाच आपण मराठा समाजानं आपल्यात नाराजी झाली, मराठ्यांमुळे आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही, काय नाही, आणि याचं ऐकून नको आता. कारण हे राजकारणी माणूस आहे. याच्या फायद्यासाठी ना ह्यो काय कोणच्या थराला जातो, कोणच्या पण. आता लगेच मग ओबीसी नाराज झाले. ओबीसी काय समज नाराज आहे? याचं काय पोट दुखत आहे, हे लय जळ कुठं आहे, त्याचं पोट दुखत आहे. दुसरे ओबीसीचे बांधव बरेच जण मंत्री झाले ना, तिथं पोट दुखायला लागलं. खरं याचं यालाच पाहिजे सगळं खायला वरबाडायला, सगळे धुणे यालाच लागत. ज्या पक्षाने देईन ना त्याच्याच मागं लागत. आता नुसते पक्ष मोड्या आहे, पक्ष मोड्या, नुसते पक्ष मोडी धिंड तू. याला मंत्री करा नाही तर मोडाच पक्ष. याला कुठून गाचपान सापड हे कुठून नाही, त्याच्या यायला असलं प्रति तलावर नसायला पाहिजे इतका भंगार विचाराचा माणूस. जरांगेजी, मी भुजबळांबद्दल तुम्हाला याच्यासाठी विचारलं कारण संजय राऊतांनी आजच पत्रकार परिषद घेतली. त्यात राऊत असं म्हणाले की भुजबळांनी जरांगेंविरोधात अगदी टोकाची भूमिका घेतली आणि ते असं देखील म्हणाले की ती भूमिका घ्यायला त्यांना भाग पाडलं आणि काम संपल्यानंतर आता त्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आलेलं आहे. तुम्हाला हे पटतंय? फार होतोय काय कामाचं ते वायर त्याला दिलं की गोड लागत. म्हणजे आधी त्याचा पक्षाचा अध्यक्ष गोड लागत होता, त्याला पद दिलं तेव्हा चांगला. शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्याला मोठं केलं तेव्हा ते चांगले, ते पक्ष मोडीला. नंतर राष्ट्रवादी मोडीली, आता दुसरी राष्ट्रवादी. आता नंबर आहे आता फडणवीस साहेबाचा भाजपचा. मग त्याला भाजपचा उद्योगदारा करायचा. त्याला माहितच नाही ते फडणवीस लय कलाकार माणूस दिले, डेंजर कारभारी ती. ते बघन तर बघन हे आता ओबीसीचे त्याच्या अंगावर घालीन बघा, फडणवीसच्या अंगावर घालीन. आता काही मनाला नवीन संतप्त नाराजच येतं नामकच तमकचे ते बघन तर बघन. ते चित्र प्राणी येते फडणवीस डेंजरला टाकून मग खाय तिकडे कांदे बटाटे बस जाळी तिकडे मरा तिकडे. असलं ना हे लोक खवळून घेतं बघा. म्हातारपणाला गप्पच बसणार राहू. याला किती ज्ञान पाहिजे. आपण ज्येष्ठ येतं मोठमोठाले मंत्रालयाचा आपल्याला अनुभव आहे, आपलं वय झालंय, आपण लोकांच्या लेकराला विरोध नाही केला पाहिजे, आपण अनुभवी आहेत. एखादबार नाही दिलं दुसऱ्या ओबीसीच्या पोरायला दिलंय. याला जमणार नाही, दम नाही निघत. असं जळ कुठं आहे प्युअर लयच अपेक्षा तोंडात याचं थोबडत नाही बघितलं पाहिजे. मला बोलायच्याला काही गरजच नव्हती बघा. मी तोंडावर नाव सुद्धा नाही घेत, मला नाव घ्यायच्याला काही गरज नाही. जरांगेजी, राऊतांना असं देखील म्हणायचं होतं की भुजबळांना जरांगेंविरोधात वापरण्यात आलं टोकाची भूमिका घेण्यासाठी आणि त्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आलं. कुणी त्यांना वापरलं असं वाटतंय? कारण का ती भूमिका त्यांना घ्यायला भाग पाडलं असं राऊत म्हणाले. म्हणजे तिसरा कुणीतरी व्यक्ती आहे ज्यांनी भुजबळ यांना मध्ये आणलं, म्हणजे मराठा आणि ओबीसी आरक्षणामध्ये वाद निर्माण करण्यासाठी, असं देखील राऊतांना म्हणायचंय. हे काय शेण खातं काय? ते काय पोरग आहे का? शेमड पोरग आहे छगन भुजबळ म्हणजे. भुजबळांचा बोलविता धनी मग कोण असू शकतो? काय वाटतं आपल्याला?
अरे त्यालाच लेखंड आहे ताई, त्यालाच लेखंड आहे. गायचं बोलीत धनी पिलेच धनी, त्याला काय धन्यान धुन्यान काय यायचं काय तसं, त्यालाच लेखंड आहे. असे भांडण लावायचा गोरगरीब ओबीसीत गोरगरीब मराठ्यात, त्याला खोलचट येते असे थोतारा ठेवून दिली पाहिजे ना असल्याच्या. ते काय हे त्यालाच लेखंड आहे. लोकांच्या लेकराचा वाटोळा करायचा, हे करायचा. त्याने कोणचा ओबीसी मोठा होऊन दिला नाही राव. गाव खेड्यात ताई तुम्ही चांगलं विचारून बघा, हे गोरगरीब मायक्रो ओबीसी यांना काहीच मिळून नाही दिलं त्यांनी. याचं सगळ्यात मोठं दुखणं असू शकतं असं मला वाटतं, की ते दुसऱ्याला मंत्रीपद मिळाले की याचं पोट दुखायला लागलं. सगळं यालाच लागत. एखाद्या मोठ्या मनाने म्हणू शकतो नाही मिळालं नाही मिळालं, काय होत त्याला, आता घरी झोपू, झोपणार नाही. हे असलं घेतलंच नाही पाहिजे. हे नाराज नाही काही नाही, गोर गरीब ओबीसी नाराज नाही. लोकां नेता नाही ओबीसीचा, मसले मोठे नेते तिकडे ते मंत्री झाले ते लढते. याला म्हणा हेड तिकडे एखादा वटगा फिरगे काढ मासे समुद्रात. निश्चित. जरांगेजी, जेव्हा मंत्रिपदाचा मुद्दा आपण भुजबळांबद्दल बोलतोय, काही मराठा नेते देखील आहेत ज्यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही, ते देखील नाराज आहेत. प्रकाश सोळंके त्यापैकी एक आहेत. तर मराठा नेत्यांना मंत्रिपद देताना कुठेतरी डावलण्यात आलंय का? आपली याबद्दल भूमिका आहे? नाही मी याच्याबद्दल तेच सांगितलं होतं, बाकीच्यांबद्दलही तेच सांगतो की ते त्यांचा सरकारचा विषय देऊ. त्यांच्या मराठा नेतृत्वाला डावलण्यात आलंय असं आपल्याला वाटतंय का या नेत्यांना संधी न दिल्यामुळे? मला आरक्षण नाही, यांना डावलायचं कुठे घेऊन बसलो आम्ही. आमचंच पडलं इकडे दुरण तसंच, आमचं आरक्षण घ्यायचं पडलं. यांचे कुठे आम्ही तळ्या उठलीत बसावं, तिकडे मंत्रिपद घे नाही तर नको घेऊन येतं खेंडा तिकडे कोणकडे बी वाड्यावाडीने. काय करायचं आम्हाला यांचं? आमचे लेकरच उपाशी मारायला लागले, आमचे काय हाल चालले तर किती कष्ट करायला लागते. तयाई बापाला त्यांना माहितीये, रक्त वकायला लागतंय तोंडातून, इतके कष्ट करायला लागते, घाम गाळायला लागतो, हाडकं मोडते, इच्छू चावतो, साप चावतो, तरी रात्रंदिवस कष्ट करायला लागतात लेकर शिकवायला. आई बापा स्वप्न बघतात माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. या आरक्षणातून आमचे लेकर अधिकारी बनणार आहेत, त्यांनाही सुखाचे दिवस येणार आहेत. आमचं पण आहे आपल्या लेकराला सुखाचे दिवस आणायचे. आता यांनाच कव्हर निवडून द्यावा नाही, यांचेच पोरं मोठे व्हायला लागलेत. हे बंगले घ्यायला लागलेत, गाड्या घ्यायला लागलेत, परदेशात हिंडायला लागलेत. यांचे पोरं विचारले ना परदेशात शिकत आहेत. कॉलेजचं नाव इतकं डेंजर की महिना जातो पाठ करायला. इतक्या लांब लांब भारी भारी शाळा शिकायला टाकले त्यांनी. आमच्या जिल्हा परिषद त्याला रस्ता नाही, गटारात पोरग पडलं, फरगडून झालं, खड्ड्यात गेलं. आमच्या शाळा असल्या आमच्या गरीबाचे हे आलेत आणि तरी नाव करण्यात आम्हाला. कारखाने टाकीत, शाळा टाकीत, मंत्री होते, आमदार होते. आमचं काय? आमच्या गोरगरीबाचं जरांगेजी, मी प्रकाश सोळंकेचा प्रश्न याच्यासाठी विचारला, ते मराठा नेतृत्व आहेतच एकीकडे, म्हणजे त्यांना मंत्रिपद नाकारण्यात आलं, पण मुंडे बंधू भगिनी बहीण भाऊ आहेत, दोघांनाही मंत्रिपद देण्यात आलेलं आहे. परळीत तुम्ही मुंडेंना पाडण्याची भाषा केलेली होती. पंकजा मुंडेंना मराठा रोषाचा फटका बसला, तो धनंजय मुंडेंना बसलेला बघायला मिळाला नाही. आता धनंजय मुंडे, पंकजा मुंडे दोन्ही मंत्रिमंडळात असणार आहेत, म्हणजे मराठा समाजाचा आवाज कुठेतरी मंत्रिमंडळात जाईल, तो दिसणार नाहीये. म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता. नाही हे बघा, करतीलच कशावर, नाही करतील कशावर, ही वेगळा भाग. आवाज मराठा आहे ना स्वतः. 6 करोड मराठा स्वतः आवाज आहे, सरकारपेक्षा मोठा मराठा आहे. आणि कोणी किती मंत्री झाले ना, 100 होऊ दे, टप्पर नाही मराठ्याच्या वाटा द्यायची कोणाची. आणि परत सांगून तो कोणी मंत्री व्हा नाही तर संत्री व्हा नाही तर तिकडे काय करा, मराठ्याला त्रास होता कामा नाही. नसता मी मध्ये हे ध्यानात ठेवा, अजिबात त्रास होता कामा नाही, कुठंच कान्या कोपऱ्यात सुद्धा नाही. एकानं वळवळ करायची नाही, मराठ्याच्या बाबत मराठ्याला त्रास द्यायचा नाही. मी आहे तोवर तरी मराठ्याला सगळं संकट वाटून घेणार आहे राज्यभरातले मी. कोणी मंत्री झालं काय झालं काय, किती 2 काय झाले, 4 काय झाले, 100 काय झाले, आमचं काय करत नाही कोणी. कारण आम्ही कोणाच्या वाटात जात नाहीत. तुम्ही किती व्हा, आम्हाला काय देणं घेणं नाही. माया समाजाला त्रास दिला रे बाबा, मग मंत्रीन फंत्रीन काय बघत नसतो आम्ही. त्यामुळं तुमचं तुम्हाला लकलाप, तुमचा तो सरकारचा विषय, कुणी मंत्री व्हा नाही तर नका हो. आमचा विषय आरक्षण, आणि ते आरक्षण मला पाहिजे, आणि ते मी ओबीसी तोच घेणार आहे. आणि 25 जानेवारीच्या आज जर नाही दिला ना तर राज्यातला मराठा सगळा अंतरवाली जमा होणार आहे. 24 लाच अंतरवाली लॉक होणार आहे सगळी. आणि मराठ्यांना आवाहन करतो, सगळ्या गावागावात बैठका घ्या, आणि जेवढे वाहन असतील ट्रॅक्टर फिक्टर सगळं घेऊन इकडे या. रिक्षे फिक्षे मोटरसायकली 1 दिवस जातीसाठी द्या तुम्ही 25 जानेवारीला. आणि ज्या पोरांना इथं राहायचंय अंतरवालीत, उपोषण करायची सुद्धा गरज नाही, तुम्ही नुसते बसून बी राहिले. मुंबईला गेलो तसे येतानाच मग इथंच घेऊन या आंदोलन. आरक्षण घेतल्याशिवाय वापस फिरायचं नाही. इथं बसणारे जे स्वतःच्या मनानं आहेत, स्वमनानं, त्यांनी गोदड्या फिदड्या रगी फिगी सगळं घेऊन या. चटण्या फेटण्या भाकर तेल मीठ सगळं तांदूळ फिंदूळ इकडेच लगेच सगळं घेऊन यायचं. सरपण फिरपण चहा पाणी इथंच प्यायचं, पडा इथंच खाल्लं की. कोणाच्या हाटलावर जायचं नाही, कोणाच्या हाटेला झोपायला जायचं नाही, जेवायला जायचं नाही, काय नाही. कारण आपण आंदोलनात येत
सगळ्या श्रीमंत गरीब मराठ्यांनी सगळ्यांनी एका जागेवर बसायचं, एका जागेवर जेवण करायची, जागा सोडायची नाही बा. उपोषणालाच बसवा असं काही नाही, इथं बसवलं तुम्ही पाठिंबा देऊ शकता. हा, तिकडून तयारीने यायचं, मग सगळं घेऊन टेम्पो ट्रॅक्टर काय घेऊन यायचं तुमचं ती. एका दिवस वाहनाचं झोपायची वेळ आली तर इथंच झोपायचं, इथंच खायचं, इथं चहा पाणी सगळं. कुणाच्या चहा प्यायला सुद्धा हॉटेलवर जायचं नाही, झोपायला सुद्धा हॉटेलवर जायचं नाही, श्रीमंत बी गरीब मराठी बी, आणि जेवायला सुद्धा नाही. आपल्याच जेवण करायची, आपल्या जातीला एवढ्या वेळेस न्याय द्यायचा. ही माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती, एवढ्या वेळेस अशी एकजूट दाखवा ना की 25 तारखेला मराठ्यांचं वादळच उसळलं पाहिजे, असा थरकाप उडाला पाहिजे सरकारचा. तुम्ही फक्त एक दिवस साथ द्या, घराघरातले राज्यातले मराठी, सरकार कसं आरक्षण देत नाही ना ते मी बघतो, तुम्ही काळजीच करू नका. निश्चित मनोज जरांगेजी, तुमच्या आंदोलनाला कशा पद्धतीने मराठा समाज प्रतिसाद देतो त्या